नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. फक्त याच महिलांना पैसे आणि बोनस भेटणार आहे. 14 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. कशामुळे अपात्र झाल्या, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच सर्व क्लिअर पण पैसे आले नाही, काय कारण असणार हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तसेच इतरही भरपूर 2 ते 3 महत्त्वपूर्ण मोठ्या अपडेट्स आलेले आहेत. त्या अपडेट आपण महिलांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन आज आपण करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा, कारण की अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट ऑफिशियल आणि ओरिजिनल अपडेट आपण तुमच्यापर्यंत सर्वात जलद गतीने पोहोचवत असतो. भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आम्ही सगळं केलेलं आहे, आधार सीडिंग केलेलं आहे, सर्व ओके आहे, आमचे फॉर्म देखील अप्रूव्ह झालेला आहे, तरी देखील आम्हाला 1 रुपयाही अजूनपर्यंत खात्यावर जमा झालेला नाही, काय कारण असणार याचे? तर एक गोष्ट जाणून घ्या, जर अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आले नसतील तर सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 10 तारीख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की 10 तारखेपर्यंत 70% महिलांना बोनस जो आहे तो भेटणार आहे. आणि 10 तारखेच्या नंतर भरपूर महिला विचारत होत्या, सर 10 तारखेच्या नंतर बोनस भेटणार का, किंवा आम्हाला जर 10 तारखेपर्यंत पैसे आले नाही तर आम्ही काय करायचं? तर ती गोष्ट जाणून घ्या. जर तुम्हाला 10 तारखेपर्यंत बोनस भेटला नाही तर तुम्हाला पुढील 11 ते 15 ऑगस्ट ऑक्टोबरपर्यंत देखील पैसे जे आहेत ते पडत राहणार आहेत. कारण की जरी आचारसंहिता लागली आणि इलेक्शन लागले तरी DBT जे आहेत ते सर्व DBT ऑटोमॅटिक DBT जे असते ते असते. ज्या महिलांना 1 रुपयाही भेटला नाही त्यांचं काय? जर अशा भरपूर महिला राहिलेल्या आहेत व प्रत्येक जिल्ह्यातून महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. आता काल भरपूर महिलांनी पुणे या ठिकाणावरून कमेंट आपल्याला सांगितलेले आहे की सर पुण्याकडे साईडला कुठेही पैसे आलेले नाहीत. आता ते कशामुळे आले नाहीत, का आले नाहीत? तर ती गोष्ट जाणून घ्या. जोपर्यंत तुम्ही आधार सीडिंग करत नाहीत, हो मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही आधार सीडिंग करत नाहीत आणि तोपर्यंत तुम्हाला पैसे जे आहेत ते प्राप्त होणार नाहीत. जुलै ऑगस्ट अर्ज केला आहे, फक्त 1,500 रुपयेच भेटले. जर तुम्ही जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला एकूण पैसे भेटायला पाहिजे होते 4,500 7,500पर्यंत पैसे जे आहेत ते भेटायला पाहिजे होते. परंतु फक्त आम्ही जुलैमध्ये अर्ज केला आहे किंवा ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे तरी देखील ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला आहे अशा महिलांना 3,000 रुपये पुढील हप्ता आणि पहिला हप्ता 3,000 असे मिळून 6,000 रुपयांचा मोठा हप्ता जो आहे तो प्राप्त झालेला आहे. आणि यातील ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केला आहे यातील भरपूर महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. अशा महिला ज्या महिलांना 1 रुपयाही अजूनपर्यंत खात्यावर आलेला नाही, तसेच फक्त 1,500 रुपये म्हणजे एकाच महिन्याचा हप्ता जो आहे तो भेटलेला आहे, अशा महिलांना पैसे भेटतील का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हो, पैसे 100% भेटणार. पैसे भेटण्यास कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. परंतु विषय काय होणार आहे, फक्त पैसे थोडेसे उशिरा भेटणार आहेत. कारण की जर तुमचा फॉर्म सुरुवातीला अप्रूव्ह व्हायच्या अगोदर जर रिजेक्ट झालेला असेल किंवा रिजेक्ट म्हणता येणार नाही, त्याला रिसबमिट जर ऑप्शन आले असेल, त्याच्यानंतर तुम्ही रिसबमिट तो फॉर्म करून घेतला असेल, त्यामुळे वेळ जो आहे तो लागलेला आहे. आणि याच प्रोसेसमध्ये यामध्ये स्क्रुटिनी आलेली आहे. स्क्रुटिनी म्हणजे काय, तर तांत्रिक अडचण एक आलेली आहे. आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे भरपूर महिलांचा विषय काय झालेला आहे, 1,500 रुपयांऐवजी फक्त 3,500 रुपयांऐवजी किंवा 4,500 रुपयांऐवजी फक्त 1,500 रुपयेच भेटलेले आहेत. जर तुमचे खाते HDFC बँक, IDFC बँक किंवा SBI बँक किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक कोणत्याही बँकेत खाते असेल तर भरपूर महिला विचारत होत्या, सर पैसे जे आहे ते कट केले जातील का, किंवा आमचे पैसे कापून घेतले जातील का बँकांद्वारे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, बँकांवर सक्त कारवाई होणार आहे. जर बँकांनी पैसे काटले किंवा काही झाले तर बँकेवर सक्त कारवाई जी आहे ती होणार आहे. जर अजूनपर्यंत तुम्ही आधार सीडिंग केलं नसेल तर ती आधार सीडिंग करून घ्या. कारण की जोपर्यंत तुमचे आधार सीडिंग होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावर 1 रुपयाही तुम्हाला भेटणार नाही. कारण की जोपर्यंत सरकार अजून सुरुवातीपासून सांगत आहे महिलांनी आधार सीडिंग करून घ्या. आता सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी ते समजले होते की 1.5 लाख महिलांचे आधारच सीडिंग नाही, आणि आधार सीडिंग नसल्यामुळे त्या महिलांना पैसे जे आहे ते 1 रुपया देखील आलेला नाही. त्याचप्रमाणे इतरही जिल्हे असतील, पुणे असेल, बारामती असेल, कुठे कोणताही जिल्हा असेल तर ही गोष्टला जाणून घ्या, सर्व ओके आहे आणि पैसे आले नाही. ते कशामुळे, तर फक्त आधार सीडिंगमुळे. आणि तसेच दुसरे देखील एक कारण आहे, ते म्हणजे स्क्रुटिनी तर आहेच, आणि त्याच्यानंतर DBT जे आहे ते DBTची कॅपॅसिटी देखील भरपूर जास्त नाही, भरपूर कमी कॅपॅसिटी आहे DBTची. जवळपास फक्त दिवसाला 30 ते 35 लाख महिलांनाच पैसे जे आहे ते ट्रान्सफर करू राहिलेत. कारण की जर त्यांनी एका दिवसात 70 ते 80 लाख महिलांना पैसे जर पाठवले असते तर आतापर्यंत सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक माता बहिणींना पैसे जे आहे ते त्यांच्या खात्यावर आतापर्यंत प्राप्त झाले असते. परंतु DBTची कॅपॅसिटी दिवसाला किती आहे, तर फक्त 30 ते 35 लाख महिलांनाच ते पैसे पाठवू राहिलेत. आणि यामध्ये देखील भरपूर महिलांचे प्रॉब्लेम आलेले आहेत. कोणाचे अकाउंटवरच क्रेडिट होईनात पैसे पाठवलेले आहेत. हे पहा, पैसे जे आहेत ते आधार कार्डद्वारे पाठवले आहेत.
काहीच फरक पडत नाही. तुम्ही कोणतंही अकाउंट दिलेले असो फॉर्म भरताना, SBIचे दिले असो, HDFCचे दिले असो, पोस्टाचे दिले असो किंवा कोणतेही दिलेले असो, ज्या बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक आहे आणि तसेच ती बँकेचं काहीच अडचण नाही किंवा बँकेचे स्टेटस ॲक्टिव्ह आहे आणि तसेच तुमचे आधार कार्डचे इनेबल फॉर DBT देखील आहे, असे सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तर पैसे पडण्यास तुमच्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही किंवा कोणीही तुमचे पैसे कट करू शकत नाही. त्यामुळे एकदा बँकेत जाऊन चेक करा. भरपूर महिलांचा काय विषय आहे, 2 ते 3 बँकेत अकाउंट ओपन आहेत. कधीकधी तर लग्नाच्या अगोदर देखीलचे अकाउंट आहे, जॉईंट अकाउंट आहेत किंवा नॉर्मल अकाउंट आहेत, कसल्याही प्रकारचे अकाउंट असू द्यात. जर तसे अकाउंट असतील तर तुम्ही ते अकाउंट जे आहे ते एकदा जाऊन चेक करा. जॉईंट अकाउंटमध्ये सुद्धा पैसे पडत आहेत. कारण की विषय काय झालेला आहे, सरकारला फक्त पैसे पाठवायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत सरकारला तुमच्यापर्यंत पैसे जे आहेत ते पोहोच करायचे आहेत. मग ते कोणतेही तुमचं आधारशी संलग्न कोणतेही अकाउंट असो त्याच अकाउंटवर पडत आहेत. भरपूर महिलांचं 2 ते 3 बँकेला आधार संलग्न आहेत आणि त्यामुळे कोणत्याही बँकेत जाऊन पैसे पडत आहेत. काही महिलांचा तर विषय काय झालेला आहे, पहिला हप्ता पडला SBIमध्ये, दुसरा हप्ता पडला पोस्टाच्या बँकेत आणि तिसरा हप्ता महाराष्ट्र ग्रामीण. 3 बँकेत जर आधार कार्ड लिंक असेल तर कोणत्याही बँकेत पैसे जात आहेत. कारण की पैसे पाठवण्याच्या वेळेस फक्त काय होते तर DBT फक्त सर्व्हर चेक करते. ज्या बँकेचे सर्व्हर सर्वात अगोदर चालू त्या बँकेत पैसे क्रेडिट, अशा प्रकारचे विषय होत आहेत. त्यामुळे तिन्ही बँकेत जाऊन चेक करा. जर तुमचे 3 बँकेत अकाउंट असेल आणि फक्त एकाच बँकेत अकाउंट असेल तर मग टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण की पैसे जे आहेत ते तुम्हाला पडणारच आहेत. याच्यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो महिला विचारत होत्या, सर आधार अपडेट करणे गरजेचे आहे का? जर तुम्ही आधार अपडेट करणे म्हणजे प्रत्येक 10 वर्षाला आधार कार्ड अपडेट जे आहे ते करावे लागत असते. आता समजा मोबाईलमध्ये देखील आपण एखादे ॲप जर जुने झाले तर ते चलत नाही, त्याला अपडेट केल्याच्यानंतर चलते. त्याचप्रमाणे अजूनपर्यंत ऑफिशियल माहिती आलेली नाही की आधार कार्ड अपडेट करावेच लागेल. परंतु जर आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. अपडेट म्हणजे काय, फक्त तुमचे फिंगरप्रिंट आणि फोटो अपडेट करू शकता किंवा सध्या तरी अपडेट करायची गरज नाही. पण जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हाच आधार कार्ड अपडेट करा किंवा आत्ता करण्याची गरज नाही. कारण की अजूनपर्यंत सरकारने तसे काही प्रश्न सांगितले नाही की आधार कार्ड अपडेट करावेच लागेल, असे कुठल्याच बातम्यात किंवा कशात सांगितलेलं नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त आधार कार्ड लिंक आहे की नाही बँकेला ते एकदा चेक करा. आणि पैसे आल्याच्यानंतर मेसेज देखील पडत नाहीत. कारण की पैसे आल्याच्यानंतर भरपूर बँका जे आहे ते SMS पाठवत नाहीत. कारण की SMS सध्या सर्वच बँकेचे डाऊन जे आहेत ते सध्या डाऊन आहेत. त्यामुळे कुठल्याच प्रकारच्या बँका जे आहेत ते SMSद्वारे तुम्हाला कळवू नाही राहिले की पैसे आले किंवा नाही. कारण की बँकेत ऑलरेडी भरपूर गर्दी आहे आणि बँकेवर भरपूर प्रचंड प्रमाणात लोड जो आहे तो आलेला आहे. या लोडमुळे बँकेत प्रचंड गर्दी देखील होत आहे. आणि याच प्रोसेस दरम्यान अजूनपर्यंत जर पैसे आले नसतील तर एकदा बँकेत जा. आणि बँकेत जाणे शक्य नसेल तर तुमच्या आसपास कुठे SBIचा पे पॉईंट असेल किंवा अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता ज्या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्या ठिकाणी जा तुम्ही आणि अंगठ्याद्वारे चेक करा. तुमच्या 4 ते 5 बँक जर असतील किंवा एक बँक असेल तर पैसे आले की नाही तुमचे अंगठ्याद्वारे लगेच तुम्ही चेक करू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू द जॉब अपडेट मराठी. कारण की या प्रकारचे अपडेट आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग.